मी प्रणय सपकाळ, समर्थ भारत परिवाराचा कार्यकर्ता. आज महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा, मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज महाराष्ट्र दिनानिमित्त समर्थ भारत परिवाराने एक आगळीवेगळी मुलाखत आयोजित केली आहे. म्हणजे जसं काही एक गाणं होतं बघा आपल्याला शाळेत असताना, की दिल्लीचं ही तख्त राखतो महाराष्ट्र माझ्या, त्यातल्या ओळी होत्या. तर तशाच पद्धतीनं किंवा त्याला थोडंसं काही सार्थ असणारं आजचं हे मुलाखत असणार आहे. ती व्यक्ती अशी आहे, म्हणजे भारतात IES इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये भारतात पहिला नंबर मिळवणारी ती व्यक्ती म्हणजे चारुदत्त साळुंके. त्याची आज मुलाखत आपण आयोजित केलेली आहे. तर म्हणजे दिल्लीचं ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या उक्तीलाही सार्थ असणारी मुलाखत असणार आहे, किंवा ती व्यक्ती आहे. तर महाराष्ट्राची ही व्यक्ती भारतात पहिली आलेली आहे, तर त्या व्यक्तीची आज मुलाखत घेणार आहोत. एकूणच त्या व्यक्तीचा प्रवास कसा झाला, तिनं आतापर्यंत कशा कशा गोष्टी फेस केल्या, आणि शाळा, कॉलेज, इंजिनिअरिंग, त्यानंतर पुन्हा काय म्हणतो UPSC आणि IES नंतर भारतात पहिला, इथपर्यंतचा सगळा प्रवास जो की रोमहर्षक आहे त्याच्यासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा, तो आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. मी माझ्या म्हणजे दोन कार्यकर्ते SBPचे, दिव्यामाया प्रकाश आणि अथर्व खामकर यांना घेतोय. सो सो नमस्कार दादा. दत्ता दादाची मुलाखत घेतोय. आम्ही मुलाखत म्हणजे एक काय म्हणतोय, खूप फॉर्मॅलिटी नाहीये, दादा म्हणतोय. सो इट इज नॉट फॉर्मल एक्झॅक्टली. तर सुरुवात अशा पद्धतीनेच करतो. तर चारुदत्त दादाला असं विचारेन की मी आतापर्यंतचा प्रवास कसा झाला, म्हणजे शाळा, कॉलेजेस, त्यानंतर UPSC, इंजिनिअरिंग मध्येच, आणि त्यानंतर पुन्हा IES, त्यानंतरही पुन्हा जे की प्रत्येकाचं स्वप्न असावं MIDB ते परीक्षा देणार की भारतात पहिला. तर आतापर्यंतचा एकूणच प्रवास कसा होता, ह्यातले अडथळे, ह्यातल्या गोष्टी, मोटिवेशन्स, मराठी माध्यम, जिल्हा परिषदेची शाळा, आणि नंतर भारतात पहिला, इथपर्यंतचा प्रवास कसा होता दादा? पहिल्यापासूनच सांगेन की ग्रामीण पार्श्वभूमी आहे आणि मध्यमवर्गीय फॅमिली, त्यामुळं आपलं मराठी माध्यमातून शिक्षण पण, आई शिक्षिका असल्यामुळं अभ्यासाची आवड होती आणि जबरदस्ती करायलाच लागायचं लहानपणीपासून. आणि तेच पुढे पुढे आवड होत गेली. शाळेत असताना थोडं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात आपल्या, स्कॉलरशिप, MTS, NTS, त्यात देत होतो आणि त्यात आवडायचं मला. शाळेच्या एक्झामपेक्षा या एक्झाम जास्त आवडायच्या. मग यातूनच ती कॉम्पिटेटिव्ह एक्झामची आवड निर्माण झाली. 10वीला चांगले मार्क पडले. मग आधीच होतं डोक्यात की इंजिनियर व्हायचं, कारण थोडं मॅथ्स आणि सायन्स थोडं ओढा होता पहिल्यापासून. मग 11वी-12वीला सायन्सला ऍडमिशन घेतलं. त्यावेळी घरच्यांनी काय स्वतःचे कोर्स वगैरे केला नाही, की फ्री हँड दिला थोडा मला, की तुला स्वातंत्र्य आहे तुझं, तू कॉलेज निवड, तुझी तू साईड निवड. त्यामुळे थोडीशी जबाबदारीची जाणीव झाली. अभ्यास चांगला झाला त्यामुळं, रिस्पॉन्सिबिलिटी आल्यामुळं. 12वीला चांगले मार्क मिळाले. मग नंतर CUEP ला ऍडमिशन घेतलं. CUEP सगळ्यांना माहितच असेल की चांगलं कॉलेज आहे तिथं, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. तिथं गेल्यावर तिथं थोडस जास्त ऑपॉर्च्युनिटीजला समजायला लागल्या की काय पुढे पुढे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. टेक्निकल क्षेत्रात आवड होतीच, कारण कन्सेप्ट सब्जेक्ट ह्या ज्या मेकॅनिकलच्या होत्या याबद्दल जास्त आवडायचं, आणि त्यातच पुढं काय तर करू असा विचार होता. मग त्यावेळीच कळलं की सेकंड इयरला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम असते. ही सगळ्यात मोठी एक्झाम कोणती असेल या फील्डमध्ये तर ती इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, जी की UPSC कंडक्ट करते. आणि मग सेकंड थर्ड इयरला हे फिक्स झालं की आता आपल्याला हेच करायचंय. लास्ट इयरला असताना अभ्यास सुरू केला. कॉलेजमध्ये प्लेसमेंट असायच्या, त्यात काही पार्ट घेतला नाही जास्त, कारण की फिक्स होतं की आपल्याला इंजिनिअरिंग सर्व्हिसेस करायचे. मग नंतर लास्ट इयर झालं की मग खरा अभ्यास सुरू झाला, कारण लास्ट इयरला थोडस आपल्याला कॉलेजचे लेक्चर्स, प्रोजेक्ट यात थोडासा टाइम जातो. मग लास्ट इयर नंतर अभ्यास सुरू केला. पहिला अटेम्प्ट दिला 2018ला. पहिल्या अटेम्प्टला प्री झाली. मेन्सला पण भरपूर अभ्यास केला. मेन्स झाली. इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. इंटरव्ह्यू मधनं काय होऊ शकलं नाही. परत सेकंड अटेम्प्ट दिला. सेकंड अटेम्प्टला पहिल्या अटेम्प्टला ज्या चुका केल्या त्या टाळल्या. सेकंड अटेम्प्ट दिला. सेकंड अटेम्प्टला पण इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. सेकंड अटेम्प्टला थोडीशी अपेक्षा होती की आपलं होणारच आता. फर्स्ट अटेम्प्टला इंटरव्ह्यू पर्यंत गेलोय म्हणजे आता प्रोग्रेस होणार आणि फिक्स आपलं सिलेक्शन होणार. पण तसं काही झालं नाही. थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे. थर्ड अटेम्प्टला स्टार्ट केलं. थोडीशी मनात शंका होती की थर्ड अटेम्प्टला स्टार्ट करावं की नाही, की डायरेक्शन चेंज करावी. पण पहिल्यापासूनच एम फिक्स असल्यामुळं थर्ड अटेम्प्टला स्टार्ट केली. थर्ड अटेम्प्ट दिला. त्यात कोरोना आला, बाकीचे प्रॉब्लेम्स वगैरे येत गेले.
थर्ड अटेम्प्ट थोडासा हार्डच म्हणायला पाहिजे, सगळ्यात हार्ड अटेम्प्ट होता. पण जेव्हा गोष्टी थोड्याशा हार्ड असतात तेव्हा आपण पण जास्त मोटिवेटेड होऊन चांगलं अजून आपलं 100% द्यायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे मग थर्ड अटेम्प्टला डायरेक्ट पहिला रँक आला. तर असा हा प्रवास होता. नक्कीच, अर्थातच हा मुळातच जिथं आता जरी आम्हाला दिसत असला चारुदादा त्याचं हसणं किंवा त्याचा काय म्हणतोय, जसं एक बदक असतो आणि त्याचं शांत बदकाचं जसं वरचं शांतपणे संत वाहन असतं तसं दिसतं, पण खाली जी पायाची धडपड चाललेली असते ती कुणाला दिसत नाही मुळातच. पण त्या एकूण प्रवासामध्ये तुझी ती धडपड, तुझं ते बर्डन आणि एकूणच हँडल केलेल्या गोष्टी मुळातच त्या खूप असणार आहेत. तर वी कॅन इमॅजिन डेफिनेटली. आता ते हास्य दिसतंय किंवा ती शांतता दिसतीये, पण त्या धडपडीमुळं मुळात ही हास्य आणि शांतता आहे असं म्हणू 100%. आणि शाळांमधून आतापर्यंत स्कॉलरशिप, MTS, NMMS, NTS यांनी तर किती जणांना घडवलंय किंवा ओळख करून दिलीये. आणि ती ओळख करून करून देता देता आज सगळ्यां मुळात तिथून सुरुवात होते. तशाच पद्धतीनं अर्थातच तुझीही झाली. आणि ठीक, छान, उत्तमच. अथर्व. तर चारुदत्त दादा, की जेव्हा आपण एखाद्या अधिकाऱ्याकडे बघतो तो फक्त पुस्तकी अभ्यासाच्या जोरावर अधिकारी झालेला नसतो, तर एकूण व्यक्तिमत्व विकसित झालेलं असतं अधिकाऱ्याचं. तर त्या बाबतीत तुझी स्टोरी कशी आहे? म्हणजे पु ल देशपांडे जसं म्हणतात की माणसाला का जगावं हे एखादा छंद सांगून जातो, एखादी आवड, एखादी कला सांगून जाते किंवा खेळ सांगून जातो. तसं तुझ्या बाबतीत तुझं व्यक्तिमत्व घडवणारी अशी कोणती गोष्ट होती जे की अभ्यासाच्या पलीकडे जाऊन होती पण तुला घडवलं त्या गोष्टीला? सांगायचं तर लहानपणीपासूनच खेळायची आवड होती. श्यामी आणि यांच्याबरोबर खेळायचं, फिरायचं इकडं तिकडं, लहान असताना सायकलवरून इकडं. आणि ग्रुपमध्ये राहायची जास्त आवड होती, की एकटं एकटं नाही तर थोडंसं जास्त ग्रुपमध्ये. मग त्यातूनच थोडंसं असा विचार डेव्हलप होत गेला की आपण जे करतोय ते फक्त स्वतःसाठी नसलं पाहिजे, थोडं आपल्यामुळं आपण जे करतोय त्याचा फायदा आजूबाजूच्यांना पण झाला पाहिजे. आपण जे शिकतोय, आपण जे अभ्यासतोय, आपण एवढा आपला 100% एफर्ट देतोय, तर फक्त आपल्या पुरतं मर्यादित न ठेवता सगळ्यांच्या पुरतं. आणि हीच पुढं पुढं होत गोष्ट डेव्हलप होत होत जात की मग ह्या क्षेत्राकडे वळलो मी. ठीक आहे, थँक्यू दादा. म्हणजे फक्त स्वतःच्या पलीकडे बघायला शिकलास तू, त्यामुळं एक आपण म्हणू शकतो की हे यश आहे. त्याच्या मागं ती पण गोष्ट आहे की मी स्वतःच्या पलीकडे बघायला शिकलो. तर पुढचा प्रश्न दिव्या. ओके. मला हे विचारायला आवडेल की तू स्वतः आता सांगितलंस की तू ग्रामीण पार्श्वभूमीतून आलायस किंवा टिपिकल साधं मध्यम एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल की आपल्याकडे एक भेद असतो की शहरातले आणि ग्रामीण भागातले. त्यातही ग्रामीण भागाकडून जर का आपण जाणार असू किंवा ग्रामीण भागातले असू तर एक प्रकारचा न्यूनगंड असतो आपल्याकडं की आता मी कसं ह्या जगाच्या स्पर्धेत टिकणार आहे किंवा कशा जगाशी स्पर्धा करणार आहे वगैरे सारख्या गोष्टी. तर हा सगळा न्यूनगंड तुला कधी वाटला होता का? किंवा आता सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हा न्यूनगंड वाटतो त्यांना तू काय सांगशील किंवा या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं? बरोबर आहे ही गोष्ट. कारण एखादा मुलगा 10वी-12वी पर्यंत चाफळ, कराड सारख्या भागात राहिला आणि 12वी नंतर पुण्यात गेला तर साहजिकच आहे तिथलं लाईफस्टाईल वेगळी असते आपल्यापेक्षा, लोक थोडीसे वेगळे असतात. मग ते न्यूनगंड असते. सुरुवातीला होता ज्यावेळी UPSC करायचा निर्णय घेतला त्यावेळी असं वाटायचं की आपलं इंग्लिश इतकं फ्लुएंट नाहीये किंवा इतकं आपण थोडंसं, आपली लँग्वेज पण ग्रामीण आहे, तर त्याचं काय होईल का. आणि हा बऱ्याच मुलांना प्रश्न असतो. सध्या मला जे मुलांचे फोन वगैरे येतात ते पहिला प्रश्न हाच विचारतात की मराठी लँग्वेज असते का, मग मला इंग्लिशच आलं नाही तर मग इंटरव्ह्यू मी फेस करेन का. तर हा फक्त आपली एक मनातली भीती आहे. ह्याच्या मागं काही खरी गोष्ट असं नाही की आपल्याला जर इंग्लिश येत नाही फ्लुएंट बोलायला तर त्याचा काही फरक पडत नाही. आणि एक गोष्ट सांगेन की इंग्लिश ही फक्त भाषा आहे, ते काय कोणतं ज्ञानाचं भंडार असं नाही की त्याच्यामुळे तुमचं पर्सनॅलिटी खूप खुलून दिसते किंवा तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला खूप माहिती आहे, नॉलेज आहे, हे कळून येत नाही तुमचं इंग्लिश किती चांगलं वाईट आहे. तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि जरी इंग्लिश तोडकं मोडकं तरी तुमच्यासाठी बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्ही पण टॉप करू शकता, हा विश्वास ठेवा. नक्कीच दादा. म्हणजे मुळात आता इंग्लिश हे असं झालंय की पोरींना इम्प्रेस करायला किंवा काही वेळेला एक
एक एक असा असतो की ठीक आहे, ओके, म्हणजे मी आता FC फर्ग्युसन कॉलेजला आहे, सो इथून कराडातून तिकडे गेलो आणि तिथं पण असाच बस होता. ओके, म्हणजे तिथे गेल्यानंतर कुठं केम्ब्रिजमध्ये गेल्याचा फील यायचा. मराठी नाहीच म्हणजे बाकीचं पण बोलणं वेगळं त्यांचं, काय म्हणतोय ते, आणि मुळात ते इंग्लिश निवडलेलं होतं. सो तो न्यूनगंड अर्थात येतोच. पण नंतर नंतर जाणवलं की ओके, त्याचा त्याचा काही जास्त संबंध नसतो, ते होऊन जातं आणि रिकव्हर नंतर. सो नक्कीच या गोष्टीचं प्रत्येकानं भान ठेवलं पाहिजे की स्वतःबद्दलचा इन्फिरियोरिटी कधी निर्माण नाही झाली पाहिजे आणि स्वतःच्या बार्स त्या कधी लूज होऊ नाही दिल्या पाहिजेत मुळातच. आणि जसं तू मगाशी म्हटलास की आपल्याला जे काही येतंय किंवा जे माहिती आहे ते इतरांना सांगूयात. समर्थ रामदास ज्याप्रमाणे म्हणतात की आपणासी जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. शहाणे होतील का नाही ते बघू पुढचं पुढं, पण सांगण्याचा तरी प्रयत्न करूयात. तर तो आपण करतो आहोत अर्थात या लाईव्हच्या माध्यमातून किंवा समर्थ भारत परिवारच्या माध्यमातून. माझा पुढचा प्रश्न तुला असा असेल की अनेक करिअर्स आहेत, म्हणजे बघितलं तर स्वची ओळख करणं आणि त्यातून करिअर निवडणं वगैरे ह्या गोष्टी आता होतच नाही. जिकडे स्कोप असतो तिकडे माणसं ओळखतात. पण अशा अनेक करिअर्स असताना इंजिनिअरिंग, मेडिकल्स वगैरे, तरी पण व्हाय IAS, म्हणजे IASच का? दुसरी गोष्ट म्हणजे ते मिळवताना, म्हणजे आता तू भारतात पहिला आहेस, ते मिळवताना खूप कष्ट घ्यावे लागले असतील, तर तुझं दिवसाचं नियोजन एकूण कसं होतं? आणि त्या दिवसाच्या नियोजन म्हणजे मुळात सगळ्यांकडे 24 तास असतात, पण जे काही 24 तास भारीपणे युटिलाइज करतात त्यांना नंतर ते भारतात पहिले येतात किंवा त्यांना ओके ठीक म्हणेल असं यश मिळतं, जे की माइट बी तुला पहिल्या 2 अटेम्प्ट मध्ये मिळालं नव्हतं, सिलेक्ट पण झाला नव्हतास, पण त्यानंतर डायरेक्टली भारतात पहिला. सो ह्या एकूण ह्याच्याबद्दल काय सांगशील? आणि तुझी स्ट्रॅटर्जी काय होती? जे पहिला 2 ह्याला नाही झालास, पहिला शिकलास, त्यानंतर पुन्हा आपल्या चुका अजून शिकलो आणि त्यानंतर पुन्हा मग आपल्याला कळलं की ओके, आणि त्या स्ट्रॅटर्जीने तुला भारतात पहिला आणलं. तर काय सांगशील याबद्दल? चल. मगाशी म्हणल्याप्रमाणे पहिल्यापासूनच टेक्निकल गोष्टींची आवड होती. कॉलेजमध्ये गेल्यापासूनच थोडंसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सब्जेक्ट, कन्सेप्ट, ऍप्लिकेशन्स हे भारी वाटायचं आणि ह्याच्यात रस पहिल्यापासूनच होता. त्यामुळंच ह्या क्षेत्रातच पुढे काहीतरी करायचं असं ठरवलं. आणि नंतर कळालं की ही एक्झाम आहे, ही भारी आहे, गेटची एक्झाम पण असते, मग ह्या एक्झाम द्यायच्या आणि यातच आपलं करिअर करायचं हे फिक्स होतं सेकंड इयरला. आणि आमच्या कॉलेजचे काही सिनियर्स होते, त्यांचे पण रिझल्ट चांगले आलेले मी ज्यावेळी सेकंड इयरला होतो, थर्ड इयरला होतो. त्यामुळं थोडंसं मोटिवेशन त्यातून पण मिळत गेलं आणि मग इंजिनिअरिंग सर्व्हिसचं डिरेक्शन मी निवडली. ज्यावेळी अभ्यास सुरू केला त्यावेळी वेळापत्रक म्हणलं माझं तर 8 ते 10 तास अभ्यास डेली हा सफिशियंट आहे कोणती पण एक्झाम क्रॅक करण्यासाठी. 8 ते 10 तास अभ्यास असला पाहिजे, पण महत्वाचा मुद्दा आहे की तो रेग्युलर असला पाहिजे, एक पण दिवस मिस नाही झाला पाहिजे. असं होणार नाही कारण की प्रत्येकाला एखादा दिवस तरी कुठं ना कुठं काहीतरी प्रॉब्लेम वगैरे येत असतात, पण ऍटलिस्ट त्या दिवशी तरी मिनिमम 3-4 आवर्स अभ्यास झालाच पाहिजे तेवढा वेळ. पण मग कधी खंड नाही आला पाहिजे. कंटिन्युअस आपण जो करतोय त्या अभ्यासात 5 महिने, 6 महिने, 7 महिने, वर्षभर, 2 वर्ष ते कंटिन्यू अभ्यास सुरू राहिला, मग त्याचं तुम्हाला आउटपुट मिळेल. आणि पेशन्स फार महत्वाचे आहे त्यात. एक्झाम अभ्यासाबद्दलची स्ट्रॅटेजी सांगायची झाली तर त्या 8 ते 10 अभ्यासात मी 3 टप्पे ठरवलेले की रोज पहिला महत्वाचा टप्पा की रोज 1.5 तास रिव्हिजन करायची जुन्या गोष्टींची. असं कधीच नाही पाहिजे. आपल्या मराठीत म्हण असते पुढचं पाठ आणि मागचं सपाट, तर असं अजिबात झालं नाही पाहिजे. आणि हा सगळ्यात डेंजर पार्ट असतो एक्झामच्या प्रिपरेशन मधला, कारण जर का मागचं विसरून गेला तर ते पुन्हा स्टार्ट करायचं असतं 0 पासून आणि तेवढाच वेळ लागतो. ते मागची जे इन्व्हेस्ट केलेला टाइम आहे ते तुम्ही पूर्ण घालवून दिलेला असतो आणि 0 झालेला असतो. तर मागची इन्व्हेस्टमेंट तशीच पुढं नेता आली पाहिजे. 1 ते 1.5 तास रोज रिव्हिजन, 3 ते 4 तास रोज आपलं नवीन वाचन. आणि महत्वाचं आहे की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्वेश्चन सॉल्व्हिंग कोणती पण एक्झाम असेल, थोडासा अभ्यासाचा आपला डिरेक्शन आहे ती एक्झाम ओरिएंटेड असली पाहिजे, कारण आपल्याला शेवटी मार्क मिळवणं हा आपला एम आहे. तर त्यासाठी 3 ते 4 आवर्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, क्वेश्चन सॉल्व्ह करणे असं असलं पाहिजे. आणि पेशन्स ठेवले पाहिजेत. जेवढे 2-3 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतील, द्यावे लागतील, तर त्याच्यात अजिबात डगमगून न जाता अभ्यास सुरू ठेवायचा. नक्कीच दादा, म्हणजे अर्थातच की ह्या गोष्टी खूप करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे कोणीतरी म्हणतं की का जगायचं हे कळलं की तिथून म्हणजे 2 जन्म असतात. एक तर जन्म झाला, आलो जन्माला, आणि दुसरं म्हणजे आयुष्य का जगायचं किंवा कशासाठी जगायचं हे कळतं त्यावेळी. सो तो तुझा दुसरा जन्म तिथं झाला की ठीक आपल्याला IAS करायचंय आणि आता तो तू जगतोयस. खरंच भारी. अथर्व. तर चारुदत्त दादा,
परीक्षेची कुठल्याही परीक्षेची तयारी करणं, स्पर्धा परीक्षेची रोलर कोस्टर राईड असते. म्हणजे प्रत्येक वेळी आपण जेवढा अभ्यास करतो तेवढंच यश आपल्याला मिळेल ह्याची खात्री नसते, किंवा तू 2 वेळा एक्सपिरियन्स केलंयस ते. त्यामुळं कधी कधी अशा सगळ्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये आपल्याला लो फील होतं खूपदा. म्हणजे आपल्याला वाटतं की सोडून द्यावं, आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाहीये. यावेळी तुला बूस्टअप करणारं, तुला मोटिवेट करणारी अशी कोणती गोष्ट होती? आणि माझा त्याला जोडूनच असा एक प्रश्न असेल की तू म्हणलास मगाशी की अभ्यासात सातत्य खूप महत्वाचं असतं स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात. त्याप्रमाणे कधी कधी आपल्याला बोर होतं. मग आपण त्यावेळी बोर झाल्यावर असा कुठली गोष्ट होती जी तू करायचास ज्यामुळं एक थोडा तुला रिलीफ मिळायचा आणि परत तू त्याच एनर्जीनं अभ्यासाकडे परत वळायचास? त्या गोष्टींबद्दल काय सांगशील? बरोबर आहे. तुमचा पण प्रवास करताना अप्स अँड डाऊन्स येतच राहणार. आणि यात महत्वाची गोष्ट आहे परीक्षेचा अभ्यास करताना की डोक्यात आपल्या बऱ्याच वेळा आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये गेन हवा असतो. कोणती पण प्रयत्न करतो किंवा काही पण केलं की शॉर्ट टर्म आपल्याला आउटपुट खूप अपेक्षा असते. तर हा पण एक डेंजर पॉईंट आहे. कारण लगेच मी आज अभ्यास सुरू केला आणि मग मी पहिल्या अटेम्प्टलाच सिलेक्ट झालो, किंवा लगेच मला 2 महिन्यात भारी टेस्ट सिरीजला मार्क पडायला सुरू झाले, असं जर एकदम अपेक्षा ठेवून राहिलं तर मग तुम्ही निराशा येणार तुमच्या. कारण तुमचा अभ्यास 2 महिन्याचा आणि तेवढं ते तुम्ही मॅच्युअर झालेले नसता एक्झामसाठी. तर हळूहळू थोडासा टाइम दिला पाहिजे आणि तसंच पुढं जात राहिलं पाहिजे. आणि जे म्हणाला की ज्यावेळी असं अप अँड डाऊन फील होतं, होतच. तर त्यावेळी मला माझी एक आवड आहे की मी पुस्तकं वाचतो, अवांतर पुस्तकं, जे की जास्त सेल्फ हेल्प टाइप्स बुक्स असतात, मोटिवेशनल बुक्स. तर ते मी दररोज ऍटलिस्ट एक तरी पेज वाचायचं असं प्रयत्न करतो की मिस झालं नाही पाहिजे. रोज एक पेज सकाळी उठल्यावर वाचायचं. आणि या गोष्टीनं खूप फायदा करून दिला. कारण की सेल्फ मोटिवेटेड राहिलं, ज्यावेळी असं डाऊन फील होईल त्यावेळी सिच्युएशन कशी हँडल करायची किंवा जास्तीत जास्त वेळ त्यात वाया गेला पाहिजे, रिस्टार्ट आपण कसं स्वतःला केलं पाहिजे, याकडे फायदा होत गेला. आणि ज्यावेळी वेळ म्हणला की एक्झाम व्हायची त्यानंतरचा थोडा रिझल्ट पर्यंत थोडासा वेळ रिलॅक्स असायचा, इंटरव्ह्यू व्हायचा त्यानंतर. तर हेच मित्रांसोबत बाहेर फिरणं, एखादा मूवी वगैरे बघणं, चेस खेळणं, पुस्तकं वाचणं, यात वेळ घालवायचो. आणि फायदा पण झाला स्वतःच्या व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी. नक्कीच दादा. दिव्या? येस. दादा, तू आता सांगितलंस की सातत्य, किंवा तू आता मोटिवेशन विषयी बोललास. पण त्याच्याशीच थोडा पॅरलल अशी गोष्ट असते की डिस्ट्रॅक्शन. म्हणजे आपण किती जरी सातत्यानं अभ्यास करत असलो, किती जरी फ्लो मध्ये अभ्यास करत असलो, तरी सुद्धा काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात. मग ते फ्रेंड्स असतील, काही स्पेशल फ्रेंड्स असतील, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्स असतील. तर ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शनशी तू कसं टॅगल केलंस? आणि आता ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शनवर भरकटणाऱ्या तरुणाईला किंवा कुठेतरी बहकणाऱ्या स्वतःच्या ध्येयापासून लांब जाणाऱ्या तरुणाईला तू काय संदेश देशील? बरोबर गोष्ट आहे. ह्यासाठी मी काय केलं की स्वतःला महत्वाचा ह्यात डिस्ट्रॅक्शनचा पॉईंट असा आहे की मोबाईल हाच महत्वाचा पॉईंट आहे. जर तुमचा मोबाईल तुमच्याकडून काढून घेतला तर ते डिस्ट्रॅक्शन 95% तुमचे डिस्ट्रॅक्शन होत होते ते तुम्ही अजून बाजूला सरले. तर मग मी असा प्रयत्न करायचो ज्यावेळी अभ्यास करायचो त्यावेळी की जास्तीत जास्त वेळ आपला मोबाईल आपल्या बाजूला असला पाहिजे. एकच टाइम लिमिट, एवढ्या टाइम लिमिट पुरताच मी स्वतःचा मोबाईल वापरणार, तो पण कामासाठी. सकाळी उठल्यावरचा टाइम फार महत्वाचा असतो. त्यात आपली प्रोडक्टिव्हिटी जे आपण कष्ट घेतो तर त्याचं आउटपुट चांगलं येतं. तर सकाळी उठल्यावर 4 तास मोबाईल वापरायचा नाही आणि रात्री झोपायच्या आधीचा पण 1 तास महत्वाचा असतो. तर त्या 1 तासात पण मोबाईल हातात घ्यायचा नाही, हा एक नियम मी स्वतःला घालून दिला होता. आणि त्याच्यामुळं माइंड पण थोडं फ्रेश राहिला आणि आपल्या फोकस अभ्यासात राहायला फायदा झाला. आणि मित्र वगैरे मी जास्त कॉल्स वगैरे रिसिव्ह करायचो नाही आणि मित्रांपासून थोडं आयसोलेट राहायचो. ज्यावेळी एक्झाम असायची तर एक्झामच्या आधीचा काळ तो मी स्वतःला आयसोलेटच करून राहायचो. म्हणजे एक गोष्ट मला सांगायची की जेव्हा दादा तुझी बातमी आली होती तेव्हा ती बऱ्याच ठिकाणी फॉरवर्ड झालेली आणि त्यातल्या माझ्या बाबांनी विशेष करून तुझी ती बातमी पाठवलेली आणि खाली लिहिलेलं बघ त्यानं मोबाईल किती वापरला आणि सोशल मीडियापासून कसं लांब राहायचं. त्यामुळे जे पॅरेंट्स आता बघणार आहेत ते सगळे असे आपल्या मुलांकडे बघून बघणार आहे, बघ कसं केलंय त्यानं आणि तू आहेस. ही गोष्ट खूप होणार आहे.
पण फक्त बघणारच नाही, मग माझी आई पण घरी गेल्यानंतर म्हणणार आहे, बघ एवढा इंटरव्ह्यू घेतलास, काय शिकलीस का नाही. कारण ऍक्च्युली आता सध्या आपण सगळेच एका लेवलवर आहोत, म्हणजे बरेचसे जण की जे उठल्या उठल्या पहिल्यांदा फोन बघतात आणि जे झोपताना पण फोन ठेवून मगच ज्यांना झोप लागते. हो. सो मला वाटते की त्या सगळ्यांसाठी हे एक सनसनीत चपराक आहे की आता तरी सुधारायला पाहिजे जर तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर. थँक्यू दादा. ओव्हर टू प्रणय. अर्थातच मी जिथं राहते माझ्यावरनं पावसाचा आवाज येतोय का तुला? पावसाचा आवाज येतोय का नाही जरा? नाही येत ना. तरी पण सांगणं जरा गरजेचं आहे की ओके तो आता रोमॅन्टिक वातावरण होत चाललंय पावसाचं, हे खूप भारी. तसाच एक कशाच पद्धतीचा प्रश्न की प्रेम व्यक्त करणं सोपं असतं. म्हणजे ओके ठीक आहे, आय लव्ह यू इथून सुरुवात, हे खरं एंड नसतो, तिथून सुरुवात होते. जशा पद्धतीने एक प्रियकर किंवा प्रियसी त्याच्या प्रियकर किंवा प्रियसीला म्हणतो की आय लव्ह यू, तिथून सुरुवात होते, खरं ते पुढे टिकवणं अवघड असतं. तशाच पद्धतीनं परीक्षा देणं वाढी सोपं असतं किंवा असावं, पण तिथून पुढचं आता इथून पुढचं जे चॅलेंजेस असतील ते प्रेम व्यक्त करून झाल्यानंतर जे ते टिकवणं असतं त्या पद्धतीचं असतं. तो रोमांस त्या गोष्टी त्या नीटच्या काय म्हणतो स्टेबल राहणं किंवा ते खूप गरजेचं असतं. सो आता परीक्षा दिली ती खूप सोपं होतं, पण आता इथून पुढच्या चॅलेंजेसकडे, इथून पुढच्या अजेंडाकडे कसा बघतोय? म्हणजे IAS असल्यानंतर एक अधिकारी झाल्यानंतर कशा पद्धतीने होईल. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या क्वालिटीज तुझ्यात आहेत त्या तुला एक आदर्श अधिकारी बनवतील आणि माझ्या भाषेत प्रेम निभावायला प्रयत्न करतील. खूप चांगला प्रश्न विचारला. ह्या क्वालिटीचं म्हणजे इथून पुढे खरं तर मी पण हे म्हणेन की खरी परीक्षा इथून पुढे आहे. ही होती ठीक आहे आतापर्यंत, तर इथून पुढे खरी महत्वाची जे चॅलेंजेस आहेत किंवा ज्याच्यात खरंच पोटेन्शियल आहे अशा चॅलेंजेस इथून पुढे स्टार्ट होतील, जे की करिअरमध्ये तिथं पोझिशनवर ज्या जाणार तिथून. तर याच्यात कायम मी कायम असा प्रयत्न करतो की आपला 100% द्यायचा. आपण आपल्याकडे जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण जी रिस्पॉन्सिबिलिटी ज्याच्यावर आपण वर्क करतो तिथं कायम आपला 100% द्यायचा आणि कायम पेशन्स ठेवायचे. अप्स अँड डाऊन्स येणारच तुमच्या आयुष्यात, जिथं कुठं तुम्ही काम करताय तिथं अप्स अँड डाऊन्स येणारच. तर जिथं डाऊनची सिच्युएशन असेल तर तिथं पेशन्स ठेवायचा. खूपच पेशन्स ठेवून राहिलं पाहिजे, अजिबात डिमोटिवेट नाही झालं पाहिजे. आणि जिथं अप्स येणार तिथं हंबल राहायचं, तिथं जास्त हवेत जायचा प्रयत्न करायचा नाही, तिथं जमिनीवर थांबायचा प्रयत्न करायचा. तर ह्या गोष्टी मला वाटते की मला कायम फायदा करून देते पुढे करिअरमध्ये. नक्कीच. म्हणजे मला असं सांगायचंय की भारतात पहिला आलेला मुलगा एवढ्या शांतपणे आमच्याशी बोलतो ही खूप मोठी गोष्ट आहे. मुळात अपयश पचवणं काही वेळेला सोपं असतं. सगळ्यात मोठी कसोटी ज्यावेळी येते त्यावेळी की आपण भारतात पहिले आलेलो असतो आणि तरीही आपल्या ग्राउंडवर राहणं महत्वाचं असतं. मला 100% खात्री आहे तुझ्याकडे बघून की तुझ्यातून अजून एक श्रीधरन निघतील, जे की भारताचे एक भारी IAS ऑफिसर होते आणि नक्कीच भारताला खूप मोठं योगदान मिळणार आहे तुझ्या. तर माझा पुढचा प्रश्न विचारतो दादा की आता आपल्याकडे एक क्रेज आहे स्पर्धा परीक्षांची. युट्यूबवर जातो आपण, बरेच व्हिडिओ असतात बऱ्याच जणांचे, बऱ्याच ऑफिसर्सचे, की मी कसा UPSC झालो, मी काय केलं. आणि या मास मोटिवेशनच्या खाली, या मास मोटिवेशनमुळं बरीच मुलं या गोष्टीकडे वळतात. स्पर्धा परीक्षा नावाचं, त्याला जुगार म्हणतात काही जण, तर स्पर्धा परीक्षा नावाचा जुगार खेळायला तयार होतात. आणि जर आपण पाहिलं की एकूण परीक्षा देणारे परीक्षार्थी आणि खरं त्यातून पास होणारे किंवा त्यातून पदं मिळणारी मुलं यांचं जर आपण प्रमाण पाहिलं तर ते खूप तफावत येतात. म्हणजे ज्यांना खरोखर यश मिळतं ती मुलं थोडकीच असतात. मग तू ह्याबद्दल काय सांगशील? म्हणजे का मोटिवेशन खाली येऊन जी माणसं इकडे वळतात त्या मुलांना तू काय सांगशील? बरोबर आहे, कारण हा जुगार आहे. जुगार ज्यावेळी असतो त्यावेळी कसं असतं की आपण फक्त आपल्या आउटपुटकडे बघतो की मला हे पाहिजे आणि मला हे मिळवणार, त्या इमॅजिनेशन मध्ये जगतो. आपल्या तिथं गेल्यावर एकच कुठली तरी गोष्ट असते की त्याला फॉलो करत आपण, त्यावेळी तो जुगार होतो. थोडस स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळी आपण असं कोणता जरी निर्णय घेतो की मला आता हे करायचं आहे, मला ह्या फील्डमध्ये जायचं आहे, तर थोडंसं स्वतःचं अनालिसिस केलं पाहिजे, थोडासा वेळ स्वतःवर दिला पाहिजे. 10-15 दिवस स्वतःला थोडंसं आयसोलेट करून मग विचार केला पाहिजे मला बाबा हे खरंच आवडते, मग मी यात जाणार, असा निर्णय केला आणि तो स्वतःहून आलेला असलाय आतून, तर मग कष्ट करायला पण असं आनंद होतो की इंटरेस्टिंग होत जातं, सगळा प्रवास हा इंटरेस्टिंग होत जातो. आणि एकदा तसं झालं की मग यश मिळवणं सोपं होऊन जातं. तर हे आणि
त्यात तेच आहे की आपण अभ्यास जो करतोय तो थोडस त्यात पूर्ण इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे, त्याच्याशी पूर्ण फोकस झालं पाहिजे, आजूबाजूचे डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवलं पाहिजे, केले पाहिजे. तर ह्यासाठी हे मोटिवेशन असलं पाहिजे, ते आतून आलं पाहिजे. बाहेरून कुणाकडून जर मिळतंय, मी म्हणलो म्हणून कोणतरी 4 जण मोटिवेट होऊन सुरू करताय, ते 4-5 दिवसापेक्षा जास्त टिकणारं नाही. ते आतून आलं असेल तर मग तुम्ही या रोडवर खूप वेळ टिकू शकता आणि चांगलं यश मिळवू शकता. अगदीच. नक्कीच दादा. दिव्या. तर बहुतेक याचा एक हा प्रश्न राहिला असेल ना आपला, रॅपिड फायर राहता एका शेवटचा. नाही, आणखी एक प्रश्न राहिला आहे. हा, प्रश्न 2 राहिलेत. आपण म्हणजे तू आता जस्ट चॅलेंजेस विषयी सांगतोयस की थोडक्यात प्रेम निभावणं याविषयी बोलतोयस, पण एकदा का प्रशासनात गेल्यानंतर कदाचित खूप मोठं चॅलेंज असतं, ते म्हणजे त्यामध्ये होणारी राजकारण्यांची लुडबुड ती कशी हँडल करायची किंवा त्याला कसं टॅकल करायचं. तर मला तुला हेच विचारायचं की आता तू प्रशासनात जाशील, तुझं करिअर करायला लागशील किंवा एक त्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल, पण त्या सगळ्या प्रशासनात सुद्धा किंवा तुझ्या कामात सुद्धा बऱ्याचदा राजकारण्यांची लुडबुड होऊ शकते किंवा ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींची लुडबुड होऊ शकते. तर ते प्रेशर तू कसं हँडल करणार आहेस किंवा इतरांनी पण ते कसं हँडल केलं पाहिजे असं तुला वाटतं? स्वतःवर जर आपलं नियंत्रण असेल किंवा व्हॅल्यूज, आपली जी तत्व आहेत ती जर क्लिअर असतील, आपली जी तत्व आहेत ती जर क्लिअर असतील आणि आपण येताना त्या फील्डमध्ये जर आतून आला असेल आणि सेल्फ मोटिवेटेड होऊन जर आलो असेल आणि तत्व जर क्लिअर असेल, तर मग आजूबाजूच्या कोणी जरी किती जरी त्रास दिला तरी, किंवा असं दरवेळीच नसतं, पण काय म्हणता येतं की इनडायरेक्टली असं होत असेल तरी त्याचा जास्त फरक पडणार नाही. आपण ते सिच्युएशन चांगले हँडल करू शकतो. ओके, नक्कीच. नक्कीच. तर दादा माझा हा प्रश्न म्हणजे अथर्वला एक प्रश्न विचारून त्यानंतर माझ्या प्रश्नांचा गोळा झाला. ठीक आहे, हरकत नाही. अथर्व. तर IES चा लॉंग फॉर्म इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस, त्यातला ES चा लॉंग फॉर्म सर्व्हिस असा असतो आणि सर्व्हिसचा अर्थ आपण मराठीत सेवा असा घेतो. त्यामुळे आपण बघितलंय की असेच बरेच अधिकारी असतात जे सामान्य बॅकग्राऊंड मधून येतात पुढं, पण पुढं ते सेवा या शब्दाचा अर्थ विसरून जातात. जेव्हा ते अधिकारी होतात तेव्हा त्या पदाची हवा त्यांना लागते आणि एक अधिकार गाजवायची जी वृत्ती असते अधिकाऱ्यांच्या काय काय ती वाढीस लागते, आणि सेवक यापासून तो अधिकारी आणि सेवक हे जे आपण एकसारखं बघत असतो 2 गोष्टींना, ते कुठेतरी हलतं. म्हणजे तो खूप अधिकाराकडे वळतो आणि सेवा ही जी बेसिक गोष्ट आहे तो विसरून जातो. त्याबद्दल काय सांगतील तू? तू कसं ह्या सगळ्या गोष्टी हँडल करशील किंवा तुझा काय याबद्दल दृष्टिकोन आहे? पहिल्यापासून त्यांनी जसं सांगितलं की सुरुवातीपासून म्हणजे याकडे वळायचं होतं. ते स्टार्ट कसं झालं तर मी सांघिक खेळ वगैरे खेळायचो, ग्रुपमध्ये जास्त राहायचो, मुलांच्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त कुठं फिरायचं असेल, ट्रिप्स वगैरे अरेंज करणं, ह्या गोष्टी. तर ह्यामुळेच असं होतं की स्वतःच बाबा ठीक आहे, आपल्याला इगो किंवा सेल्फ सेंटर्डनेस हा थोडासा कमी करून आपल्याकडून जे होते आणि एकत्रित राहणं, सगळ्यांच्या आपण जे करतो याचा दुसऱ्यांना पण फायदा होणं, तर ही भावना होती. ह्यामुळेच मी इकडे वळलो. त्यामुळं ही भावना कधी ढळू देणार नाही किंवा कमी होऊन देणार नाही, हाच माझा कायम प्रयत्न राहिला आणि इथून पुढे पण असेल. आणि राहिलं तर मग तो जो मुद्दा होता तो काय दिसणार नाही. नक्कीच दादा, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेत की नक्कीच एक डाऊन टू अर्थ आणि लोकांचं ऐकणारा, लोकांसाठी काम करणारा एक ऑफिसर आम्हाला आमचा चारुदादा बघायला मिळेल, चारुदादाच्या रूपाने. नक्कीच. अर्थातच म्हणजे प्रश्न असा होता की ते आता IAS किंवा IES त्यांना कोण काढू शकत नाही, की फायर करू शकत नाही. असं जसं एक हेलिपॅड असतं त्याच्यावरती हेलिकॉप्टर जसं उतरतं तशा पद्धतीनं हे अधिकारी उतरतात. खालचं काही जास्त देणं घेणं नसतं. म्हणजे बाकीच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसं की बाबा जरा समजा ब्रिटिश आर्मी बघितली तर त्यात लहानपासून मोठ्यापर्यंत जात राहतो, ते जो शिपाईच व्हावं लागतं. पण आपल्याकडे डायरेक्टली ऑफिसर होतात आणि जसं म्हणतो की ओके ते आपल्या हेलिकॉप्टरनं असं डायरेक्टली त्या ह्याच्यावर ऍट द टॉप ऑफ चेअर असं उतरतात ते, आणि तिथे गेल्यानंतर तो माज असतो किंवा ते ओके हे सर्व्हिस वगैरे विसरतातच, पण मुळात वेगळाच माज, म्हणजे एक माणूस म्हणून पण राहत नाही. सो ह्या गोष्टी कुठेतरी घाण करणारे आहेत. भारताचं जे खूप मोठं काय म्हणतं ब्युरोक्रेसी आहे, ज्यामुळे काहीतरी भारी होतंय भारतात, पॉलिटिशियन्समुळे होत नाही हे मी 100%
सो ब्युरोक्रेसीतला हे सगळ्यात मोठं महत्वाची गोष्ट आहे की किमान पॉलिटिशियन नाही पण तुम्ही तरी एक सेवक म्हणून राहिलं पाहिजे असं महत्वाचं आहे. 100% तुझ्या गोष्टीतून एक भारतात पहिला आलेला व्यक्ती तुझ्या बॅचचे सगळे तुला डेफिनेटली फॉलो करतील आणि केलं पाहिजे. मी तर म्हणेन उलट मी तर म्हणेन की अख्ख्या भारतातल्या जे ब्युरोक्रेसी आहे त्यांनी तुला फॉलो केलं पाहिजे की ठीक आहे ओके हा माणूस एवढा डाऊन टू अर्थ आहे आणि डेफिनेटली कारण कल्याण भारताचं या गोष्टींमुळे होणार आहे. लोकांना आपण उत्तरदायी आहोत, आपण त्यांचे आपण मालक नाही आहोत ते मालक आहेत, आपण सेवक आहोत. या दृष्टीनं काम केलं पाहिजे कारण सेवा परमो धर्म हेच आपल्याला आपली संस्कृती शिकवते. मला शेवटाकडे येताना तुला हाच प्रश्न विचारायचे की तरुणाईला एक सर्वसमावेशक संदेश काय देशील तुझ्या आतापर्यंतच्या जगण्याच्या रूपानं आतापर्यंतच्या आता प्रवासाच्या रूपानं चारुदादा. आपल्या यंग मित्रांना मी हेच सांगेन की सध्याचं कसं हे तुमचं जे वय आहे आपलं 20-18 वयानंतरच्या हा जो 5 ते 10 वर्षाचा काळ आहे तो हा फार महत्वाचा काळ आहे कारण ह्याच्यात तुम्ही पुढचं जे आयुष्य काय जगणार आहे तिथं काय डिरेक्शन असेल तर ह्या 5 ते 10 वर्षात कळणार आहे. आणि ह्या 5 ते 10 वर्षात एक गोष्ट असते की कसं लात मारेल तिथं पाणी काढेल असं एवढं सामर्थ्य प्रत्येकाच्यात असतं. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड काही असो तो कुठेही जन्माला येऊ काही भाषा असो तर प्रत्येकाच्यात हे सामर्थ्य असतं. तर हे सगळ्यांनी ओळखा, डिस्ट्रॅक्शन्स जे आहेत त्यापासून थोडंसं स्वतःला लांब ठेवा आणि स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आपलं ध्येय ओळखा, आपल्याला काय आवडते ध्येय निवडा आणि एकदा ध्येय निवडलं की त्याच्याकडे वेड्यासारखं पाठवून काम करायला सुरू करा. मग यश मिळेलच. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर लक्ष द्या जास्तीत जास्त आणि थोडंसं डिस्ट्रॅक्शन पासून लांब ठेवा हेच सांगेन. ओके, नक्कीच व्यक्तीचा महत्व विकास खूप गरजेचा आहे. म्हणजे आपली भारतीय शिक्षण पद्धती ही भारी भारी घडवते, शिकवते, पराविद्या देते, पण अपराविद्या द्यायला कुठेतरी कमी पडते. अपराविद्या म्हणजे जे की माणसाला माणूस पण बहाल करते, माणूस बनवतं, ती विद्या द्यायला कुठेतरी कमी पडते. दिव्या गेलीये, दिव्या ये जा करते, पुढचं तिच्याकडे आहे जबाबदारी, पुढचं लय भारी असणार आहे. एकच मिनिट मी दिव्याला घेतो. सो तशा पद्धतीने ते इन्स्पायर मुळात माणूस बनवायला शिकलं पाहिजे. पहिली जबाबदारी किंवा पहिली गोष्ट आपली ती असली पाहिजे ओके शिक्षण घेतोय पण ते माणूस बनण्यासाठी. मग मी तर तुझ्या स्टोरी करून हे सांगेन की आता तो IAS किंवा भारतात पहिला आला आहेस 100%. त्याच्या आधी तू एक उत्तम माणूस घडला आहेस आणि प्रत्येकानं तसं घडावं पहिल्यांदा आणि नंतर भारतात पहिला आलं तरी काही खूपच भारी, ते खूप भारी होणार आहे. दिव्या, ओरड दिव्या. ओके. तर शेवटचं एक गमतीदार असं एक सेशन म्हणूया त्या मुलाखतीचं जे आहे रॅपिड फायर. तर मी पटापट तुला प्रश्न विचारत जाईन आणि तुला पटापट उत्तरं द्यायची आहेत. फार काही गंभीर किंवा विचार करण्यासारखी उत्तरं नाहीयेत किंवा प्रश्न पण नसणार आहेत. फक्त जे पटकन तोंडावर येईल ते बोलून जायचं. ओके, स्टार्ट. आवडती डिश? आवडती डिश पुरणपोळी. ओके. तुझं जर आत्मचरित्र लिहायचं झालं तर त्याला काय नाव देशील? सांगितलं किंवा त्या रिलेटेड. ओके. आयुष्य म्हणजे तुझ्या मते एका शब्दात काय? आयुष्य म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे चालत राहणं हे माझं ही गोष्ट. जर तू IAS झाला नसतास तर? IAS झालो नसतो तर मी दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात परत 0 पासून स्टार्ट केलं असतं. आवडता चित्रपट? ओ माय गॉड. आवडतं गाणं? आवडतं गाणं तेवढं टीम आहे केसरी मधला. ओके. तुझ्या आयुष्याचा आदर्श कोण आहे? आयुष्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. ओके. आता मी तुला 2 चॉईसेस देणार आहे, त्यातलं एक काहीतरी चूज करायचंय. सूर्योदय की सूर्यास्त? सूर्योदय. वाचन की गाणी ऐकणं? वाचन की गाणी ऐकणं? गाणी. वाचन. ओके. भरती की ओहोटी? भरती. पंतप्रधान की राष्ट्रपती?
थँक्यू. ओके, चालेल. अर्थातच सगळं प्रश्न वगैरे संपलेले आहेत आणि शेवटचा राऊंडच खरं भारी होता. जे काहीतरी वेगळं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मुळातच चारुदादाला धन्यवाद की तुझा अमूल्य वेळ आम्हाला दिलास आत्ता आणि आमच्यावर बोललास. समर्थ भारत परिवार खरंच तुला धन्यवाद देतोय. आज महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवरायांचं नाव घेतलंस. आम्ही समर्थ भारत परिवारातले काही युवक आपल्या परीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. सो तेही कार्य छत्रपती शिवरायांच्याच आदर्शानं सुरू आहे. सो खूप धन्यवाद इथं आम्हाला वेळ दिलास आणि तुझे जे काही अमूल्य ज्या गोष्टी होत्या त्या आम्हाला सांगितल्यास. नक्कीच आम्ही तुझ्याकडे एक भारताचा उत्तम अधिकारी म्हणून बघतोय, जो लोकांना उत्तरदायी आहे, जो लोकांसाठी काम करणार आहे आणि नक्कीच भारताला एका मोठ्या प्रगतीपथावर घेऊन जाणार आहे. 100% भारतात पहिला आला आहेस. आता कामात आणि देशाच्या एकूण प्रगतीमध्ये ही तुझं पहिलं स्थान असेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा तुला आणि संपूर्ण समर्थ भारत परिवाराने आणि महाराष्ट्राला किंवा भारताला सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चारुदादा, ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट ग्रेट ब्राईट अँड खूप भारी फ्युचर. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद. जय हिंद.